नवी मुंबई नेटवर्क। सच परेशान हो सकता है, पराजित नहीं। इन्हीं शब्दों के साथ राजमाता जिजाऊ मां साहेब जयंती के उपलक्ष्य में पूर्व महापौर सुधाकर सोनावने के अथक प्रयत्नों और संघर्षों के बाद रबाले में विकास की अनोखी बयार लेकर भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर रबाले अंडरपास का उद्घाटन आज ढोल नगाड़ों के साथ ऐरोली के विधायक गणेश नाइक के हाथों जोशो खरोश के साथ संपन्न हुआ, जहां उनके साथ पूर्व विधायक संदीप नाइक, स्थानीय पूर्व नगर सेविका रंजना सोनावने, पूर्व नगर सेविका गौतमी सोनावने, नवी मुंबई महानगर पालिका मुख्य शहर अभियंता संजय देसाई आदि मौजूद रहे। रबाले के नागरिकों के जीवन से जुड़े इस पल को ऐतिहासिक पल बनाने के मकसद के साथ पारंपरिक परिधान में राजमाता जिजाऊ मां साहेब और शिव छत्रपति शिवाजी महाराज बनकर घोड़े पे सवार शोभा यात्रा रबाले स्थित भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर मार्ग के उद्घाटन स्थल से होकर राजश्री छत्रपति शाहू महाराज विद्यालय तक पहुंची। गणेश नाइक ने इस अंडरपास का जायजा लेते हुए इसके उद्घाटन के पश्चात अंडरपास के समीप वृक्षारोपण कर पर्यावरण संवर्धन का संदेश दिया। इतना ही नहीं, इस जनहितार्थ कार्यों को लेकर बेहद आक्रामक भूमिका अख्तियार करने वाले पूर्व महापौर सुधाकर सोनावने का गणेश नाइक ने जाहिर सत्कार किया। साथ ही शिक्षा के हर पैमाने पर अव्वल इस क्षेत्र के मनपा स्कूलों के होनहार विद्यार्थियों का भी ऐरोली के विधायक गणेश नाइक के हाथों सम्मान किया गया। मीडिया से मुखातिब होते हुए गणेश नाइक ने इस भुयारी मार्ग के उद्घाटन अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए सुधाकर सोनावने के कार्यों की जमकर सराहना की। आंबेडकर नगर आणि ऐरोली नगर हे अंतर तसं बघायला गेलं तर 5 मिनिटाचं आहे, परंतु या भुयार निर्माण होण्याच्या पूर्वी कितीतरी लोकांना अपंगत्व आलं, काही लोकांना जीव गमवावा लागला। इथले स्थानिक नगरसेवक सुधाकर सोनावने, रंजना सोनावने आणि गौतमी सोनावने यांनी अथक प्रयत्न करून या बोगद्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला। संदीप नाईकांच्या हस्ते याचं शुभारंभ झाला। आज या ठिकाणी त्याचं पूर्णत्व आलं, त्याचं उद्घाटन झालं। एकूणच समाजाशी बांधिलकी असलेल्या कार्यकर्त्याचं रूपांतर समाजाच्या शक्तीमुळे कसं होतं, तर सर्वसामान्य कार्यकर्ता ते नगरसेवक ते महापौर सुधाकर सोनावणेची कारकीर्द ही जनतेला ललांबूट ठरण्यासारखी आहे। सर्व धर्म जात पंथ वर्णाच्या लोकांना बरोबर घेऊन सगळ्यांचीच सर्वार्थानं सेवा त्यांनी केली। या आंबेडकर नगरातल्या शाळा अतिशय गुणात्मकदृष्ट्या फार मोठ्या प्रगती केलेल्या आहेत। वृक्षारोपण झालेलं आहे, रस्त्याची निर्मिती, गटाराची निर्मिती, स्वच्छता, दिवा बत्ती, पाणी पुरवठा, लोकांचं आरोग्य, लोकांचं सामाजिक सामंजस्य या सर्व अर्थानं सुधाकर सोनावणेच्या माध्यमातून घडलेले आहेत। आणि म्हणून अशा कार्यकर्त्याच्या पाठीमागे एक
सहकारी म्हणून उभं राहण्यामध्ये माझ्यासारख्याला आनंद वाटतो. गौरतलब है कि रबाले में अब तक अंडरपास न होने के कारण नागरिकों को रॉन्ग वे से सड़क पार करते हुए अपनी जान हथेली में लेकर गुजरना पड़ता था. जब 10वीं कक्षा में पढ़ने वाले छात्र की सड़क दुर्घटना में मौत हुई, उसके बाद से सुधाकर सुनावने ने और आक्रामकता के साथ इस मुद्दे को हल करने की दिशा में मनपा स्तर तक एड़ी चोटी का जोर लगा दिया. आयुक्त अभिजीत बांगर और ऐरोली के विधायक गणेश नायक के समक्ष कई बार आक्रामक भूमिका अख्तियार की. इस काम में अड़चन लाने वाले सत्ताधारियों को कई बार रडार पे लिया और इतने संघर्षों के बाद ये अंडरपास का काम परवान चढ़ा. सुधाकर सुनावने ने कहा कि आज कष्टकरी जनता की खुशी देखकर वह अपनी खुशी शब्दों में बयान नहीं कर सकते. खरं तर मी आनंद व्यक्त करण्यापेक्षा संपूर्ण कष्टकऱ्यांची वसाहत आज आनंद व्यक्त करते. आणि ज्या पद्धतीने त्यांना जीव मुठीत धरून ठाणे बेलापूर रस्ता हा ओलांडावा लागत होता, त्याच्यातून त्यांची आज सुटका झालेली आहे. आणि जर खऱ्या अर्थाने जो गोरगरीब कष्टकरी माणूस, चाकरमानी माणूस तो शहरी भागात जात होता, त्याला जाताना ज्या अडचणी येत होत्या ह्या सगळ्या अडचणी आज संपलेल्या आहेत. आज आपण छोट्या गाड्या असतील ह्या सरळ तिकडे जाणारे म्हणजे आपल्याला विरुद्ध दिशेने जावं लागणार नाही. बऱ्याच वेळा अपघात झाल्यानंतर काही लोकांचे इन्शुरन्स पास होत नव्हते कारण रॉंग साईडला जात होत्या. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर आज गोरगरीब आणि कष्टकरी माणसाला जो आनंद आज मिळालेला आहे तो आनंद शब्दात सांगण्यासारखा नाही आहे. त्यामुळे ते आनंदी म्हणजे मी आनंदी आहे. सुधाकर सुनावने ने इस काम में अब तक अड़चन लाने वालों को एक ही संदेश दिया कि आज सच की जीत हुई. बघा, प्रयत्न प्रत्येकजण करत राहील, परंतु मी कालही म्हणालो होतो, आजही म्हणतोय कि सच को परेशान किया जा सकता है, पराजित नहीं किया जा सकता है. जो सच था ये सच आज यहाँ विजयी हुआ है, सच की यहाँ पर जीत हुई है. और जो लोग कुछ मानवी जिसे रुकावटें डालकर जो कोशिश कर रहे थे वो उनकी कोशिश नाकामयाब हुई है. इसलिए मैं आज उनको ज़्यादा महत्व नहीं देता. स्थानीय रहवासियों ने इस अंडरपास के शुभारंभ पर अपना समाधान व्यक्त करते हुए सुधाकर सुनावने को इस काम का सारा श्रेय दिया. खरोखर खूप आनंद झालेला आहे की आज आम्ही कित्येक वर्ष इथे राहतो आणि इथून जाताना आम्हाला प्रत्येक वेळी समोरचे लोक रोकायचे की तुम्ही रॉंग साईडने जाताय. आणि प्रत्येक आमच्या डोळ्यासमोर फार ॲक्सिडेंट झालेले आहेत. आणि सोनवणे साहेबांनी जे काही केलं आहे सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यासाठी त्यांनी भरपूर वर्ष कष्ट घेतले आहेत. आणि खरोखर ही आनंदाची गोष्ट आहे की आम्हाला आता सहज सेक्टरला जाता येणार आहे, येता येणार आहे. आणि सर्वांसाठी हे चांगली गोष्ट आहे. त्यासाठी मी सोनवणे साहेबांचे आणि सर्व नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. खरोखरच आज जे इथं स्टँड आमच्या इथे जे तयार केलेला आहे हा भुयारी मार्ग हा खरोखरच खूप सराहनीय काम केलेलं साहेबांनी. आणि आम्ही रिक्षावाले, वाहनवाले जे पण वाहनधारक आहे तिथले हे कंटिन्यू रॉंग साईडनी जाताना आम्हाला खूप त्रास व्हायचा सर्वच गोष्टीचा. आता काय पर्टिक्युलर नाव नाही घेत कोणाचं, पण तो आज त्रास श्री सोनवणे साहेबांमुळे मिटलेला आहे. तरी आम्ही खरंच त्यांचे धन्यवाद मानतो. सुधाकर सुनावने नवी मुंबई के वो जनप्रतिनिधि हैं जो कहने में नहीं करने में विश्वास रखते हैं और आज काफी वर्षों बाद रबाले अंडरपास का उद्घाटन इसी का एक प्रतीक है. ब्यूरो रिपोर्ट नवीन नेटवर्क. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower